हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असता. श्री स्वामी. तर आहे ना, मी ना कोथिंबीर आणि भाज्या वगैरे नीट करायला घेतल्या होत्या, कारण की ना मिस्टरांनी भाज्या आणल्या होत्या आणि वेळच मिळाला नाही भाज्या वगैरे नीट करायला. तर सकाळी भाजीला काहीच नव्हतं, तर मी ना कोथिंबीर आणि घेवडा आहे ना नीट करायला घेतलेला आहे. तर आहे ना आपला नीट वगैरे करून झालेला आहे घेवडा वगैरे. तर आहे ना आता आपण आहे ना फ्रीजमध्ये ठेवून घेऊया, कारण की ना भाजीला काही नसलं तर हे होऊन जातं. तर आहे ना कोथिंबीर इतकी सुंदर भेटली ना, मला खूप सुंदर भेटली, बिना पाण्याची याची नाही का. पावसाळ्यात खूप ओले आहेत तर आहे ना ती आपली जास्त दिवस टिकू शकते. तर गेल्या वेळेस मी तुम्हाला कॅरीबॅग दाखवलेली आहे, न्यूजपेपर, त्यापासून मी पेपर बॅग बनवली होती. तर इथं ना आम्हाला आहे ना सकाळी भाजीला वगैरे जास्त काही नव्हतं, तर म्हटलं चला आपण आता पाऊस पण पडतोय तर आहे ना आपण आहे ना कुरडई पापड पण तळून त्याच्यासोबत आहे ना बेसन वगैरे पण करूया, बाजरीच्या भाकरी. तर आहे ना त्यासोबत आहे ना म्हटलं चला आता तळण तर काही झालंच पाहिजे आपलं, कारण की बेसन वगैरे करणार आहे त्याच्यामुळे. तर आहे ना तर मी इथं ना तळायला घेतलेलं आहे नाचणीचे पापड, बॉबी, कुरडई, लिज्जत पापड, हे सगळं घेतलेलं आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं, कारण की ना घरी सगळेच होते त्याच्यामुळं म्हटलं चला मग. तर इथं ना तेल तापायला ठेवलेलं आहे, बघू शकता. तर मी इथे ना खिच्चेचं तांदूळाचा प्रकार आहे खिच्चे, तर त्याला खिच्चे बोलतात. तर आहे ना बघा तुम्ही, डबल टेबल होतो, नाचणीचे पापड वगैरे सगळं मी आता तळून घेते. तर आहे ना इथं आपलं तळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मला आहे ना बेसन करायला घ्यायचं आहे, तर मी आता ना पटकन आता बेसन टाकून घेते. तर इथे ना कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे. तर आहे ना आपण आहे ना लसूण आहे ना मॅशरच्या साह्याने ना आपलं ना बारीक करून घेऊ आबडधोबड. तर आहे ना मी इथे ना कढई तापलेलीच होते, आपण तळत होतं, त्यात आहे ना जिरे मोहरी टाकून घेतली, आणि लसूण वगैरे टाकायचा, कांदा वगैरे टाकून घ्यायचा, कारण की लालसर होईपर्यंत चांगला परतायचा. तर इथं मी बघू शकता तुम्ही ना परतून वगैरे घेतलेला आहे. तर आहे ना बेसनसोबत आहे ना कुठलीही ना तळणची म्हणजे जे तळलेले पदार्थ आहे ना खूप सुंदर लागतात. तर इथे ना मिरची टाकून घेऊया आपण, आणि नंतर ना बेसन वगैरे कालवायला घेऊया आपण, कारण की ना त्यात डायरेक्ट टाकलं तर आहे ना गुठळ्या वगैरे होण्याची शक्यता असते. तर आहे ना आपण आहे ना चांगलं मिक्स करून घेणार आहे. एखादं असं खोलगट भांडं घ्यायचं, तर आहे ना आपण हळद वगैरे टाकून घेऊ. बघू शकता तुम्ही ना मी ना हाताने ना पूर्ण मिक्स करून घेते. तर आहे ना पूर्ण मिक्स झालं पाहिजे. गुठळ्या वगैरे दिलं तर पीठ तसंच होतात गुठळ्या. तर आपण आहे ना मिश्रण ते केलेलं आहे ना कढईमध्ये टाकून घेऊया. तर आहे ना बघू शकतात, मला तर 4 माणसांसाठी बेसन करायचं आहे, तर मी 4 माणसांसाठीच करणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. तर तुमच्याकडे जेवढी माणसं असेल त्यानुसार तुम्ही ना पाणी वगैरे टाकून घ्या त्यात, आणि जेवढं तुम्ही हे करताना तर बघू शकता आपलं आहे ना पाणी वगैरे टाकलं होतं, तर बेसन कसं हे झालेलं आहे, मापात झालेलं आहे की ना जास्त पातळ नाही, घट्ट आहे. आणि तुम्ही जेवढं बी करताल ना तेवढं ते घट्ट होत जातं. नंतर ना गरम गरम खाल्लं तरच बेसन आहे ना आपलं आहे ना थोडंफार नॉर्मल राहतं, नाही तर घट्ट होऊन जातं. तर त्यासाठी गरम गरमच खायला घ्यायचं. तर इथं आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बेसन पण झालेलं आहे, आणि भाकरी वगैरे पण झालेल्या आहेत, तर भात वगैरे पण झालेला आहे, सगळं झालेलं आहे आपलं. तर आता एक भाकरी राहिलेली आहे. तर आहे ना माझा मोठा मुलगा आहे ना तो ना बाजरीची भाकरी खात नाही, तर त्यासाठी ना सेपरेट ज्वारीची भाकरी करावी लागते. तर बघू शकता इथं जेवायला बसलेलं आहे आम्ही. तर बेसन, घेवड्याची भाजी, भाकरी बाजरीची आणि कुरडई, पापड. तर मिस्टरांनी ना पिझ्झा वगैरे पण आणला होता, तर मुलांचं काही मुलं राहू शकतात, कारण सगळ्यांनी पटपट एक एक पीस व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आहे ना चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.